करतायत, काय वाटतं तुम्हाला सगळं? असं आहे की जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे. माझाही हा प्रयत्न आहे की जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जे काही आव्हान केलं आहे त्या आव्हानानुरूप आपण काम करावं, कारण आपण केलं तर लोकांना देखील करण्याची एक इच्छा तयार होते. तोच माझा प्रयत्न आहे. भक्ती पाठोपाठ कुठेतरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये पेट्रोल डिझेल मिळत नाहीये, रांगा आहेत आणि कुठेतरी या संदर्भात मी कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे. त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू. जगभरातील भक्तीचं केंद्र असलेली शिर्डी आता शक्तीचं केंद्र बनते, काय वाटतंय? खूप आनंदाची गोष्ट आहे. बघा, भक्ती आणि शक्ती आपल्या भारतीय अध्यात्मामध्ये एकत्रितच आहे आणि आपण सगळे भक्ती आणि शक्तीचे उपासक आहोत. त्यामुळे शांतता तेच प्रस्थापित करू शकतात जे शक्तिमान असतात. दुर्बल व्यक्ती कधी शांतता प्रस्थापित करू शकत नाही. त्यामुळे आपण जर शक्तिमान असलो तर आपण जगाला साईंचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश शिकवू शकतो.